नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे महाऑनलाईनवरून आपली नॉन क्रिमिलियरसाठी आपली इन्कम सर्टिफिकेट काढू शकतो त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला यायचं आहे महाऑनलाईनच्या आपल्या साईटवरती. तिथं आल्यानंतर आपल्याला इथं डाव्या साईडला हे काही ऑप्शन्स दिलेले आहे. तर आपल्याला इथं या लाईनीला खाली स्क्रोल करायचं आणि इथं आपल्याला शोधायचं आहे महसूल विभागाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा. आपल्याला इथं हे याप्रमाणे हे दोन ऑप्शन मिळून जाणार. तर आपल्याला या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर हे काही ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाचा दाखला तहसीलदार या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं आपली हे इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला इथं कोणकोणते डॉक्युमेंट्स लागेल त्याची इथं इन्फॉर्मेशन येऊन जाणार. पण मी आपल्याला इथं सांगतो की आपल्याला इथं हे सर्व डॉक्युमेंट्स न लागता आपण फक्त 3च डॉक्युमेंट्सवरून आपली इन्कम सर्टिफिकेट काढू शकता. ते 3 डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत तुम्ही आपल्याला इथं व्हिडिओमध्ये समोर सांगणार आहे. सर्वात अगोदर तर आपल्याला इथं आपला जो तलाठी अधिकारी महसूल अधिकारी असेल त्यांच्याकडून आपल्याला आपल्या उत्पन्नाचा दाखला आणायचा आहे. त्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती ज्याप्रमाणे इन्कम दिलेली असेल आपल्याला ज्याप्रमाणे आपल्या उत्पन्नाची डिटेल्स दिली असेल त्याचप्रमाणे आपल्याला इथं आपली डिटेल्स द्यायची आहे. तर आपला इथं उत्पन्नाचा दाखला हा एक डॉक्युमेंट्स होणार आहे. आणखी 2 डॉक्युमेंट्स मी आपल्याला व्हिडिओमध्ये समोर सांगणार आहे. तर आपल्याला इथं खाली हा पुढे सुरू करायचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला त्या पुढे सुरूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि या पेजपासून आपल्याला आपल्या इन्कम सर्टिफिकेटचे डिटेल्स देण्यास सुरुवात करायची आहे. सर्वात अगोदर आपण ज्यांच्या इथे फॉर्म फिलअप करत असाल त्यांचे डिटेल्स द्यायचे. त्याच्यासाठी आपल्याला इथं त्या संबोधनमधून त्यांचं संबोधन सिलेक्ट करायचं आहे. ते जर पुरुष असतील तर आपल्या इथं पुरुषवाले ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि जर स्त्री असतील तर आपल्या इथं स्त्रीवाले ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं त्यांचं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये द्यायचं आहे आणि तोच नाव आपल्याला इथं पूर्ण नाव मराठीमध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली त्यांच्या वडिलांचं नाव द्यायचे. त्याच्यासाठी आपल्याला इथं संबोधनमधून हा स्त्रीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं वडिलांचे नाव इंग्रजीमध्ये आपल्याला इथं त्यांच्या वडिलांचे नाव इंग्रजीमध्ये द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचं. मग इथं ॲटोमॅटिकली वडिलांचे नाव मराठीमध्ये त्यांच्या मराठीमध्ये नाव येऊन जाणार आणि जर इथं मराठीमध्ये नाव नाही आला तर आपल्याला इथं त्यांचं नाव मराठीमध्ये टाईप करायचं. याप्रमाणे आपल्याला इथं त्यांच्या वडिलांचं नाव द्यायचं. वडिलांचं नाव दिल्यानंतर इथं खाली आपल्याला जन्मतारीखचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इथं आपली जन्मतारीख देत असाल तर देऊ शकता. हा इथं ऑप्शन मॅन्डेटरी नाही आहे. त्याच्यानंतर आपली जेवढी वय असेल ते वय आपल्याला इथं द्यायचं आहे आणि इथं आपला जेंडर अगोदरच हा पुरुष म्हणून आलेला आहे कारण आपण इथं संबोधनमध्ये हा पुरुषवाले ऑप्शन सिलेक्ट केले होते. त्याच्यानंतर इथं व्यवसायामध्ये आपण जो काम करत असाल तो काम आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे. आपला व्यवसाय इथं सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं हा ईमेल ID, पॅन कार्ड आणि आधार कार्डचे ऑप्शन दिलेला आहे. हा पण इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला द्यायचा असेल तर आपण देऊ शकता किंवा याला सोडू पण शकता. हे सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्या इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला ॲड्रेस द्यायचा आहे. सर्वात अगोदर इथं पत्तामध्ये आपला जो पत्ता असेल तो पत्ता द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं मार्ग, विभाग, इमारत आणि लँडमार्कचे ऑप्शन दिलेला आहे. हे पण इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला द्यायचा असेल तर देऊ शकता किंवा याला सोडू पण शकता. त्याच्यानंतर इथं जिल्ह्यामधून आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं तालुकामधून आपला तालुका द्यायचा आणि इथून गावमधून आपला गाव द्यायचा. गाव दिल्यानंतर इथं आपल्याला आपला पिनकोड द्यायचा. पिनकोड दिल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचे आणि इथं खाली आपल्याला लाभार्थ्याच्या तपशीलमध्ये आपण हे इन्कम सर्टिफिकेट ज्यांच्या कुणासाठी काढत असाल त्यांचा ऑप्शन इथं सिलेक्ट करायचा. इथं आपल्याला स्वतः, मुलगी आणि मुलाचे ऑप्शन दिलेले आहे. तर आपण इथं ज्यांच्यासाठी हे इन्कम सर्टिफिकेट काढत असाल त्यांचे ऑप्शन सिलेक्ट करायचे. आपण जर इथं स्वतःसाठीच काढत असाल तर आपल्या इथं स्वतःवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं लाभार्थ्याच्या तपशीलमध्ये हा इथं आपला श्रीचा ऑप्शन येऊन जाणार आणि त्याच्यानंतर इथं ऑटोमॅटिकली लाभार्थ्याच्या नावामध्ये ते आपलं नाव येऊन जाणार. आणि आपण जर आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी जर काढत असाल तर आपल्याला इथं सदर व्यक्तीचे अर्जदाराशी नातेमधून त्यांच्या इथं ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं लाभार्थ्याच्या संबोधनमध्ये आपल्याला इथं त्यांचं संबोधन द्यायचं आणि त्याच्यानंतर इथं लाभार्थ्याचे नावमध्ये इथं त्यांच्या पूर्ण नाव मराठीमध्ये द्यायचं आणि त्याच्यानंतर इथं लाभार्थ्याच्या वयमध्ये त्यांची जेवढी वय असेल ते वय आपल्याला इथं द्यायचं आणि त्याच्यानंतर तर आपल्याला विचारलं आहे की आपल्याला हे उत्पन्न प्रमाणपत्र कशासाठी हवे आहे म्हणून. तर आपल्याला इथं आपण ज्या कामासाठी आपले उत्पन्न प्रमाणपत्र काढत असाल तो ऑप्शन आपल्याला इथं टाईप करायचा आहे. याप्रमाणे आपल्याला इथं आपले हे डिटेल्स द्यायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला लाभार्थी म्हणजे आपण इथं ज्यांचं नाव दिला त्यांच्या आई आणि वडिलांचे नाव द्यायचे आहे. सर्वात अगोदर इथं आपल्याला त्यांच्या आईचं नाव द्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं आईच्या संबोधनमधून आपल्याला इथं त्यांच्या आईच्या संबोधन सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं त्यांचं पूर्ण नाव इंग्लिशमध्ये द्यायचं आहे आणि इंग्लिशमध्ये नाव दिल्यानंतर इथं त्यांचं नाव मराठीमध्ये द्यायचं आहे. मराठीमध्ये नाव दिल्यानंतर आईची जेवढी वय असेल ते वय आपल्याला इथं द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली त्यांच्या वडिलांचं नाव द्यायचं.
सर्वात अगोदर इथं लाभार्थ्याच्या वडिलांच्या संबोधनमधून इथं त्यांच्या वडिलांच्या संबोधन द्यायचे आणि त्याच्यानंतर इथं त्यांच्या वडिलांच्या पूर्ण नाव इंग्रजीमध्ये द्यायचे आणि तोच नाव आपल्याला इथं मराठीमध्ये द्यायचं आहे. मराठीमध्ये नाव दिल्यानंतर इथं लाभार्थ्याच्या वडिलांचे वयमध्ये त्यांच्या वडिलांची जेवढी वय असेल ते वय आपल्याला इथं द्यायचं आहे. याप्रमाणे हे इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपल्याला आपल्या इन्कमची डिटेल्स द्यायचे. हे इन्कमची डिटेल्स आपण आपल्या जो एरियाचा तलाठी असेल, आपला जो महसूल अधिकारी असेल त्यांच्याकडून ज्याप्रमाणे आपला उत्पन्नाचा दाखला आणाल आणि त्या उत्पन्नाच्या दाखल्यावर ज्याप्रमाणे आपली इन्कमची डिटेल्स दिली राहील त्याचप्रमाणे इथं आपल्याला आपल्या इन्कमची डिटेल्स द्यायचे. जसं की आपल्या इथं शेतीची इन्कम असेल तर त्याच्यासमोर जे बॉक्स आहेत त्याच बॉक्समध्ये आपल्याला इथं आपली इन्कम द्यायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथं शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, शेती मजुरी, इतर मजुरी याप्रमाणे हे ऑप्शन दिलेले आहे. तर उत्पन्नाच्या दाखल्यावर ज्याप्रमाणे आपली इन्कम दिली असेल शेतीची किंवा दुसऱ्या ऑप्शनची, त्या ऑप्शनच्या समोर आपल्याला इथं जे बॉक्स दिले आहेत हे 2023-24चे, 24-25चे आणि 25-26चे त्याच बॉक्सच्या समोर आपल्याला इथं आपली इन्कम द्यायची. जसे की आमच्या इथं शेतीची इन्कम आहे तर आमची शेतीची इन्कम 23-24मध्ये जी इन्कम होती ते 23-24ची इन्कम आम्ही या बॉक्समध्ये देणार आणि त्याच्यानंतर 24-25ची जी इन्कम होती ते इन्कम आम्ही इथं देणार आणि त्याच्यानंतर जे 25-26ची इन्कम आहे तेच 25-26ची इन्कम इथं देणार. याप्रमाणे आपल्याला इथं आपल्या इन्कमची डिटेल्स द्यायचे आणि हे इन्कमची डिटेल्स दिल्यानंतर इथं खाली आपली हे इन्कम एकूण अक्षरीमध्ये इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपण जो आपल्या तलाठीकडून आपला जो तलाठी अहवाल आणला होता, उत्पन्नाचा दाखला आणला होता, त्याच्यावरती जे तारीख असेल ते तारीख आपल्याला इथं सिग्नेचर डेटमध्ये द्यायचं आहे. तारीख दिल्यानंतर त्याच्यावरती जो जावक क्रमांक असेल तो जावक क्रमांक इथं द्यायचा आहे. याप्रमाणे इथं इन्फॉर्मेशन द्यायचे. हे इन्फॉर्मेशन दिल्यानंतर इथं खाली काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ही इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं या मला मंजूरवाल्या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं समावेश करावरती क्लिक करायचे आहे. मग याप्रमाणे इथं थोडासा लोडिंग आपल्यासमोर याप्रमाणे हा मेसेज येऊन जाणार. हा मेसेज आपल्या इथं संपूर्ण वाचून ओकेवरती क्लिक करायचे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन देणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं. मग आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजवरती आपल्याला इथं आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं डॉक्युमेंट्स टाईपमधून आपल्याला इथं आपला डॉक्युमेंट सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला सर्वात अगोदर इथं तर आपला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यासाठी आपल्या इथं हा आधार कार्डवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर इथं फाईल पाथमधून या चूज फाईलवरती क्लिक करून आपण हा आपला आधार कार्ड जिथं कुठे ठेवलं असेल तिथून आपल्या इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं ॲड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं. मग इथं आपल्या डॉक्युमेंट्स सक्सेसफुली ॲड होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा मेसेज येऊन जाणार. तर आपण इथं खाली हा बघू शकता आपला आधार कार्ड इथं अपलोड झालेला आहे आणि आपल्याला जर हा आपला आधार कार्ड ओपन करून बघायचं असेल तर इथंच आपल्याला हा व्ह्यूचा ऑप्शन दिलेला आहे आणि जर डिलीट करायचं असेल तर इथंच आपल्याला डिलीटचा पण ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर याचप्रमाणे आपल्याला इथं डॉक्युमेंट्स टाईपमधून तलाठी अहवाल अपलोड करायचा आहे. तलाठी अहवाल अपलोड केल्यानंतर याचप्रमाणे आपल्याला एक आपला स्वघोषणापत्र अपलोड करायचा आहे. हा स्वघोषणापत्र आपल्याला मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आणि तो स्वघोषणापत्र आपल्या इथं अपलोड करायचा आहे. तर चला तर बघूया की आपण या स्वघोषणापत्राला कशा प्रकारे इथं फिल करू शकता. तर सर्वात अगोदर तर आपल्याला इथं आपली फोटोग्राफ चिपकवायची आहे. आपल्याला एक आपली पासपोर्ट साईजची फोटोग्राफ चिपकवायची आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपलं नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर इथं आपल्याला आपल्या वडिलांचं नाव लिहायचं आहे. वडिलांचं नाव लिहिल्यानंतर इथं आपल्याला आपला जेवढी वय असेल ते वय द्यायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे. आधार कार्ड नंबर दिल्यानंतर आपण जो व्यवसाय करत असाल, जे काम करत असाल तो काम आपल्याला इथं द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला राहण्याचा पत्ता, इथं आपल्याला आपला तालुका आणि इथं आपल्याला आपला जिल्हा द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपली सही करायची आहे आणि इथं आपल्याला आपलं नाव लिहायचं आहे. याचप्रमाणे इथं खाली हा प्रमाणपत्र अचा ऑप्शन दिलेला आहे. वरचा तो प्रमाणपत्र ब आहे. तर दोन्ही फॉर्म सेमच आहेत. तर आपल्याला इथं दोन्ही फॉर्म फिलअप करायचे आहे. इथं आपल्याला आपलं नाव लिहायचं आहे, इथं आपल्याला आपल्या वडिलांचं नाव लिहायचं आहे आणि इथं आणखी एक आपला फोटोग्राफ चिपकवायचा. त्याच्यानंतर आपली जेवढी वय असेल ते वय आपल्याला इथं द्यायची आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आणि त्याच्यानंतर इथं व्यवसायामध्ये आपण जो काम करत असाल तो काम आपल्याला इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं राहणार, तालुका आणि जिल्हा द्यायचा आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली सही आणि इथं आपल्याला नाव द्यायचं आणि इथं आपल्याला दिनांक आणि ठिकाणचा ऑप्शन दिलेला आहे. त्याचप्रमाणे वरती पण दिलेला आहे. तर आपल्या इथं आपल्या दिनांक आणि ठिकाण द्यायचं. याप्रमाणे आपल्याला इथं आपला फॉर्म फिलअप करून आपल्याला इथं अपलोड करायचं. अपलोड केल्यानंतर हे तीनही डॉक्युमेंट्स इथं खाली येऊन जाणार. तर हे तीनच डॉक्युमेंट्स आपल्याला इथं अपलोड करायचे आणि या तीनच डॉक्युमेंट्सवरून आपण इन्कम सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियरसाठी काढू शकता. हे डॉक्युमेंट्स इथं अपलोड केल्यानंतर याप्रमाणे ते खाली येऊन जाणार आणि आपल्याला जर इथं व्ह्यू करायचं असेल, या डॉक्युमेंट्सला ओपन करून पाहायचं असेल तर आपल्याला इथं हे व्ह्यू डॉक्युमेंटचे ऑप्शन दिलेलं आहे आणि जर डिलीट करायचं असेल तर आपल्याला इथं या डिलीटचा पण ऑप्शन दिलेला आहे.
डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं या कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. मग आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजवरती आपल्याला आपला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. आपण इथं 2 प्रकारे आपला फोटोग्राफ देऊ शकता. एक लाईव्ह आणि दुसरा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ देऊ शकता. आपल्याला जर आपल्या इथं पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ द्यायचा असेल तर आपल्याला इथं छायाचित्र अपलोड करावरती क्लिक करायचं आहे आणि मग आपल्यासमोर याप्रमाणे हे आपल्याला या कोणत्या साईजमध्ये, कोणत्या DPIमध्ये आणि कोणत्या KBमध्ये आपले फोटोग्राफ अपलोड करायचे त्याची संपूर्ण इथं इन्फॉर्मेशन येऊन जाणार. तर या इन्फॉर्मेशननुसार आपल्याला इथं आपला फोटोग्राफ बनवायचा. फोटोग्राफ बनवल्यानंतर इथं अपलोड करायचे. अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं छायाचित्र जोडामधील या चूज फाईलवरती क्लिक करून आपण हे आपले फोटोग्राफ जिथं कुठे ठेवले असेल तिथून इथं सिलेक्ट करून अपलोड करायचे. आणि आपण जर आपला इथं लाईव्ह फोटोग्राफ घेत असाल तर आपल्याला इथं छायाचित्र घ्यावरती क्लिक करायचं. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा लाईव्ह कॅमेराचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला आपल्या कॅमेऱ्याच्या समोर यायचं आणि आपल्याला इथं या कॅप्चरवरती क्लिक करायचं. कॅप्चर केलेली पिक्चर इथं या कॅप्चर पिक्चरमध्ये येऊन जाणार. ते जर फोटो आपल्या इथं अपलोड करायचा असेल तर आपल्या इथं या अपलोडवरती क्लिक करायचं. मग याप्रमाणे आपले फोटोग्राफ सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार. फोटोग्राफ अपलोड केल्यानंतर आपल्या इथं या पुढे सुरूवरती क्लिक करायचं आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपल्याला इथं आपला पेमेंट करायचा आहे. पेमेंट करण्यासाठी आपल्याला इथं 3 ऑप्शन दिलेला आहे. एक VLE अकाउंट, दुसरा आधार पे आणि तिसरा पेटीएमचा. तर आपण इथं ज्याप्रमाणे पेमेंट करत असाल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे. आपण जर इथं VLE अकाउंटने करत असाल तर हा VLE अकाउंट सिलेक्ट करून आपल्याला इथं पे नाववरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इथं आपल्याला जेवढं पेमेंट करायचं आहे त्याची इथे संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार आणि खाली येतं आपल्याला चार्जेसचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपल्या VLE अकाउंटच्या इथं पासवर्ड द्यायचा आहे. पासवर्ड दिल्यानंतर आपल्याला इथं प्रदान निश्चितवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला पेमेंट इथं सक्सेसफुली होऊन जाणार आणि नेक्स्ट पेजवरती याप्रमाणे इथं आपण केलेल्या पेमेंटची इथं रिसिप्ट येऊन जाणार. आपल्याला जर या पेमेंटची रिसिप्ट काढायची असेल तर आपल्याला त्या प्रतवरती क्लिक करायचं आणि आपल्याला याची प्रिंट काढायची किंवा आपण याला आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा PCमध्ये पण सेव्ह करून ठेवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं पुढे सुरूवरती क्लिक करायचं आणि आपण मग इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हे आपण जो आत्ता फॉर्म फिलअप केला त्याची टोकन येऊन जाणार. तर याची पण आपल्याला इथं प्रिंट काढायची असेल तर आपल्याला त्या प्रतवरती क्लिक करून याची प्रिंट काढायची आहे किंवा आपल्याला इथं आपल्या लॅपटॉप, मोबाईल किंवा PCमध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं आपल्या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी आपल्या इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप करू शकता. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.